उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना निवडून येतो. मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही, कारण तुम्ही सगळेजण आता कंटाळलात. दरवेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो. तुम्ही सुद्धा एवढे भोळे भाबडे की स्वप्न दाखवलं की त्याला बळी पडतात आणि आपलं आयुष्य कोणाला तरी देऊन टाकतात. मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. म्हणजे असं वाटायला लागलं की हा पाऊस आता थांबणारच नाही, सलग म्हणजे आपली मातच सोडत नाही. कधी नव्हे तेवढा मोठा संकट या मराठवाड्याने अनुभवलं. मला नाही वाटत एवढी आपत्ती यापूर्वी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. मी त्याही वेळेला आलो होतो. साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली, ठीक आहे, आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो. आणि शेतकऱ्याची जी मागणी होती आज परत तुमच्यासमोर बोलते, ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं. एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. ती शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर, ओके. आणि जे थकीत कर्ज आहे, कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातलं सगळं पीक तर गेलंच, खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसा घेणार, कारण जमीनच खरडून गेलेली आहे. मग आपलं दयावान सरकार, त्यांचा अभ्यास चालू आहे. मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं. असं वाटलं की कधी नाही की एक संधी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झाला होतो. कोणी मागणीची वाट नाही बघितली ना, कोणतीच समिती नाही, कोण आलो तर माझ्याकडे मागण्या कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. मग आता हे जे अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना, मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती. सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे. मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती. मी काय खैरे साहेब, अंबादास आणि आपल्या सगळ्या लोकांनी घेऊन नव्हते पाठवले पैसे. लोक सरकारी यंत्रणा वापरली. ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे. महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे. अभ्यास कसला करताय? परदेशी समिती नेमली. कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती, पण मुद्दा म्हणजे परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार. कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात. मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळलं होतं. कधीची तारीख दिली आता? 30 जून. आज महिना काय सुरू झाला? नोव्हेंबर. पहिल्या कर्ज फेडले, फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाली. पण मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही. जे काही पॅकेज, जे अर्धवट म्हणजे नाईटच्या पॅकेज थट्टा आहे. कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येतात, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा. आणि मला जे काही अज्ञान आहे ती कधी लपवत नाही, माहिती घेतो. साधारणतः मला सांगा, कोणीतरी एखादी कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती? भरलाय? मग आता तुम्ही ज्याने भरले त्यांनी सांगा, तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती? नाही मिळायला किती पाहिजे होती? अरे नाही, पण मला रक्कम सांगाल मग मी पुढचं बोलतो. पण साधारणतः रक्कम किती? 40 ते 50,000 रुपये. एकरी. बरोबर आहे ना? 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये. अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतो मी कसे घ्या, तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले आणि आपल्याला किती मिळाले?
रुपये नाही मिळाला, रुपये नाही मिळाला, 2 रुपये, 1 रुपया भी मिळाला नाही. 2 रुपये 2 रुपये 2. 30 रुपये. हा, पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला? भेटले काय थट्टा आहे? विदर्भात म्हणजे शेतकऱ्याची थट्टा चालली. शिकरलोणी सध्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री म्हणताय की आता जर का मी कर्जमाफी केली बोलून द्या. जरा मोठ्यात बोला. 89 रुपये विमाला म्हणलं मला. 89 रुपये किती मिळायला पाहिजे होतं? 43 रुपये भरले असते. 4200. जेवढे तुम्ही भरले आता ज्याने 2 रुपये हे 6 रुपये आले बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय. म्हणजे मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला, पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होतो. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? गरीबाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? कारण ज्याची जमीनच वाहून गेली तो पहिले माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा. कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माती तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलं हा विषय मी काय सोडणार नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार. फक्त एक लक्षात घ्या, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरत आहे. तुमच्याकडे येऊन गेलं नाही येईल करायचे. आज पेपरमध्ये मुंबईतून दिसताना फोटो पाहिजे, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करतायत. आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार. आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोकणाला गोळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना. दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न झालं होतं ते पण होऊन गेलं. हा, पैसे मिळणार कधी? भाई नुसतं पंचायत काढताय, मुहूर्त मागून मुहूर्त काढताय, पण मदतीच्या नावाने ठणठणा. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरू तेव्हा तुमची सोबती लागणार आहे, तुमची साथ लागणार. एक 8-15 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. आता एक ठराविक मुदत, मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा. ओके. तातडीने 50,000 रुपये इकडे द्या. आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय. आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी आज जूनचा वायदा केलेला आहे. कारण नगरपालिका परिषद यांच्या त्याने आचारसंहिता लावली, म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये. आणि मग तिकडे जिंकल्याचा आविर्भाव केला, कारण मतचोरी हा तुझा विषय पोहोचला की नाही तुमच्यापर्यंत? म्हणजे एक तर खोटं बोलायचं. अजित पवार तर वेगळ्याच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोलू, पण आम्हाला पण अडचणी आहे. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून द्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? सरकार हलवताय का तुम्ही? असं मला म्हणायचं. तुम्ही असं मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय, एवढंच माझं म्हणतो. पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे. आज तुमचं कर्तव्य आहे की अडल्याच्या शेतकऱ्याला आत्ता जर का या संकटाच्या खाईतून बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलं आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे, अजिबात नाही. पण निदान ते जाहीर केलंय ते तरी द्या ना. मध्ये ते काय बोलले होते की खरेदी केलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगात देणार, 3.5 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे,
आम्ही बाकीच्या मागण्या तुमचं बाजूला ठेवतो, पण त्या 3.5 लाखातले 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात टाका. बाकीचं पुढचं बघू आपण. पण तेही नाही, हेही नाही. मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत करा, त्या मेहनतीचे रोजगार हमी योजना आहे ती, त्यातले पैसे तुम्हाला देणार. हे असं स्वतः खोटं बोलणारा, मतचोरी करणार. मतचोरी म्हणजे खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी. या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवट व्हावंच लागेल. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी न्याय देणार नाही. शेतकरी म्हणून एकवट व्हा. शेतकऱ्याची ताकद, अरे तुम्ही त्या मातीतला कोंब फोडता तर शेतकरी या सरकारला पाजर नाही फोडू शकत. या सरकारला पाजर नाही फोडू शकत. शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पाहिजे, आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. बाकी कोणी येऊ न येऊ, मी आज मत नाही मागायला आलो. मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलोय. लढा तुमचाच आहे, लढता न्याय मिळून देणार. आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काही येतात नाही, आता जसं त्याला 6 रुपये मिळाले, 3 रुपये, हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या. दत्तांची काय ओळख करून द्यायची गरज आहे. आता त्यावेळेला लढलो होतो, बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला. तुम्ही असेच बसला. 20,000 मतदान, हे मतचोरी बोलतो ती हीच. हे धडकपणाने सांगतायत कुठल्या वाकडे करणार. बाहेरून 20,000 मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो. अरे लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. बरं आता बसल्या तर बसलाय, हे ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे. पण काळजी करू नका, ठीक आहे. सरकार येतं, सरकार जातं, पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील, ते आता दत्त गोल्डे बोलले ना, प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. म्हणजे एक तर आसमानी खाल्लं सुलतानी, आणि याला आपली खुर्च्या काय सोडत नाही. म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार. कसे बा आहे ना बिहारमध्ये, आणि तिकडे बिहारमध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिलाय, त्याची जरा एक जाणीव ठेवा. त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका. आपल्याला स्वतःला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल. ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटा, आणि ती जी काही ताकद आहे तिची वज्रमूठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे, कर्जमुक्ती ही पाहिजे, जोरात बोला, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे. आणि ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही, सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं. मंजूर? पण ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत. जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल, आणि मग तुम्हाला मी न्याय मिळून दिले. ओके. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.